हे आहे ना सगळ्यांच्या आवडीच्या टम्म फुगलेल्या मस्त पाणीपुरीच्या पुऱ्या आणि हा रगडा बघायचा एकदम टेम्पटिंग आहे, मस्त रटरट शिजतोय बघा. आणि हे म्हणजे सगळ्यांच्या अगदी तोंडाला पाणी सुटणार आहे. वाव, माझ्या आवडीची अतिशय सुंदर कोथिंबीर पण घातलेली आहे. अरे बापरे, मोठ्या मोठ्या गंजांमध्ये चिंचेचं पाणी आणि ही सगळी तयारी आहे. छान छान बुंदी, शेव, कांदा, तिखट मसाला, कोथिंबीर ढेर सारी. हा आपल्या टाइमचा स्टॉल मस्त सजलेला आहे आणि आता मी तर तिथे खाणार आहेच, तुम्ही पण या खायला. नमस्कार, गोष्ट तिची मध्ये सगळ्यांचे स्वागत. आज आहे घटस्थापनेची 8वी माळ आणि ज्यांचे उपास आहेत त्यांचे तर ऑलमोस्ट 8 दिवस उपास झालेले आहेत, एखाद दुसरा दिवसच राहिलाय. तर मला वाटतं आता आपल्याला थोडं थोडं काहीतरी छान खावंसं वाटत असणार आहे, म्हणून आज मुद्दाम ह्या ताईशी ओळख करून द्यायला आणलेली आहे. ही आहे एक आपली अन्नपूर्णा. तर आपण तिच्याशी गप्पा मारू. तुझं नाव सांगा मला. माझं नाव प्राजक्ता कुमठेकर. बर, आणि तू पुण्यातलीच आहे पहिल्यापासून? नाही, माझं सासर पुणे, माहेर पलूस सांगली, जिल्हा सांगली. आणि शिक्षण वगैरे काय झालं? कॉम्प्युटर ऍप्लिकेशन झाले 1 इयरचं. व्हेरी गुड. पण मग ह्या व्यवसायाकडे कशी काय वळली? ते माझ्या घरी सासूबाई, चुलत सासूबाईंचा व्यवसाय होता. मला असंच बोलता बोलता बोलल्या, मग मी म्हंटले की चला मी पण करते चालू. खूप छान, खूप छान. मग मी म्हंटल बघावं करून थोडे दिवस. चाललं ठीक ठीक, नाही तर मग बघायचं परत वेगळं. नाही नाही, छान चाललं. 14 वर्ष चालू आहे म्हणजे नक्कीच छान आहे, व्यवस्थित आहे, छान. आणि मला सांग, ह्याचं सगळ्यात मेन गमक असतं म्हणजे ते चिंचेचं पाणी आणि तिखट पाणी, हे आम्हाला छान लागतं. हो हो. तर ते तू स्वतः बनवतो? मी स्वतः बनवते. त्याचं कोणी तुला शिकवलं मेनू, काय 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 घालायचं? ते नंतर मी शिकत गेले. व्हेरी गुड, खूप छान चव आहे. मी आत्ताच पाणीपुरी खाल्लेली आहे तिथली, टेस्ट करून शिकत गेले. अच्छा. आणि मग हे सगळं सामान वगैरे आणायचं काय? ते सगळं मिस्टर घेऊन येतात. मिस्टर करतात सगळी तयारी? सगळं मी घरी बनवते. ते पण मदत करतात मला सगळं करायला. आणि किती ते किती असतं? 3:30 ते 10 पर्यंत असतो आम्ही. 3:30 ते 10? बापरे, कारण दुपारपासून लोकांची खायला प्यायला सुरुवात होते मला वाटतं. काही पाणीपुरी सारखी गोष्ट अशी आहे की ती कधीही द्या, रात्री झोपेत उठून दिली तरी मी खाईन, इतकी आम्हाला आवडते. हो. आणि तुमचं हे कसं काय आहे मग इथलं? स्वच्छता सगळं आम्ही आले की साफसफाई आमची सारखी चालूच असते. भांडी वगैरे काय असतील ते आम्ही फक्त घरी नेतो. हा, म्हणजे मला मुख्य स्वच्छता म्हणण्याच्या मागे हेच आहे की आमच्या ज्या खाल्लेल्या प्लेट्स आहेत, चमचे आहेत, ते सगळं आम्ही घरी घेऊन जातो. सगळं घरी. अरे बाईला, पण मग एवढी ने-आण कशी करतात? हो, नेतो आम्ही. तर आता हा स्टॉल आहे आपला कर्वेनगर मध्ये. आणि तुमचं घर कुठे आहे? आमचं घर दीनानाथ हॉस्पिटल जवळ. बऱ्यापैकी अंतर आहे. बरोबर, पटवर्धन मागेच राहतात. हो. आणि घरी कोण कोण असतं मग तुमच्या? घरी माझा मुलगा, मुलगी, आदर्श सासूबाई, सासरे आणि आम्ही दोघं. अच्छा, मग ते सगळं त्यांच्याकडे बघत असतात? हो, ते सांभाळतात, ते व्यवस्थित राहतात. ते जे बटाटे उकडणं, कांदे चिरणं, हे सगळं कधी सुरू होतं तुमचं? ते सकाळी 9:30 नंतर चालू होतं. 9:30 ते 12:30. बर, 3 तासात आम्ही पूर्ण करतो. एवढ्या पिरियड मध्ये तुमची तयारी होते? तुम्ही इथे 3:30 ला येतो सगळं? अरे वा. आणि 14 वर्षात मला वाटतं ते हात बसला असेल. हो, बरोबर. त्याने किती गर्दी असू दे मी सगळं हँडल करते. नाही, छान आहे. मिस्टरांची पण छान मदत आहे, त्यामुळे अजूनच चांगला तुला हे सपोर्ट मिळत असणार आहे. हो. तर आज नवरात्राच्या निमित्ताने आपण प्राजक्ताची ओळख करून घेतलेली आहे. तर तुम्ही सगळ्यांनी तिच्या ह्या पूर्वा भेळ आणि पाणीपुरी सेंटरला जरूर व्हिजिट करा. मला वाटतं तुमचे उपास इथे येऊन सोडले तरी तुम्हाला छान वाटेल आणि अगदी तृप्त होऊन घरी जाल. तर ह्या नवरात्रातर्फे आपण तुला गोष्ट तिची तर्फे एक छोटीशी भेट देत आहोत. धन्यवाद. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.